मिताली पूर्णपणे हायपर झाली होती. ती नियंत्रणाबाहेर गेली होती आणि पुन्हा एकदा ती रागात काय बोलत आहे ते तिला समजले नाही. सिद्धीसाठी पुन्हा एकदा चुकीचे शब्द ऐकून शौर्याचा राग वाढला. शौर्याने तिच्याकडे रागवलेले नजर वळवत म्हणाला, मिताली, तुझी मर्यादा ओलांडू नकोस. मी तुला हे आधी एकदा सांगितलं आहे आणि हे मी शेवटचेच सांगत आहे. जर मला ह्या मुलीबद्दल पुन्हा तुझ्याकडून काही ऐकले तर आपण आपली मैत्री विसरून जाऊ. तर तू आता निघू शकतेस. खूप उशीर झाला आहे आणि मला थोडी विश्रांती हवी आहे. असे म्हणून शौर्यने मितालीचा हात धरला. दार उघडले आणि तिला बाहेर नेऊन तिच्या तोंडावर त्याने दार बंद केले. आत आल्यानंतर शौर्यने सिद्धीकडे पाहिले आणि मनात म्हणाला, मला माहीत नाही की तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना अचानक इतक्या का बदलल्या आहेत. मला हे समजत नाही आहे. पण तू कशीही असशील तरीही मी तुला माझ्याकडे ठेवेन आणि तुला कोणाशी भेटू देणार नाही. तू माझी बायको आहेस आणि मी तुला माझ्या बायकोचा दर्जा नक्कीच देईन. परिस्थिती काहीही असो, आमचे लग्न झाले आणि मी माझ्या वडिलांना आता निराश करणार नाही. असे म्हणत शौर्य सिद्धीकडे पाहत राहिला. काही वेळातच शौर्य सिद्धीला बघता बघता आणि सिद्धीचं बेडवरच झोपी गेला. सकाळी 6 वाजता सिद्धीच्या बोटांची हालचाल सुरू झाली. शौर्य तिचा शेजारी झोपला होता. सिद्धीने हळूहळू डोळे उघडले तेव्हा तिने गोंधळून आजूबाजूला पाहिले. तिला तिच्या हातावर एक वजन जाणवले. तिने नजर खाली केली आणि आजूबाजूला पाहिले. शौर्यला तिथे पाहून तिला एक मोठा धक्का बसला. तिला विश्वासच बसत नव्हता. तो तिच्या बेडजवळ झोपला होता. त्याच्या हातात धरून सिद्धीने हळुवारपणे तिचा हात त्याच्या हातातून काढण्याचा प्रयत्न केला. पण जास्त रक्तस्राव आणि अशक्तपणामुळे ती तिचा हातही हलवू शकली नाही. पण थोड्याशा हालचालीमुळे शौर्यने डोळे उघडले. सिद्धीने पाहिले तेव्हा शौर्य जागा झाला. सिद्धीने लगेच डोळे मिटले. शौर्य अचानक जागे झाला. त्याने लगेच सिद्धीकडे पाहिले. अजूनही शुद्धीवर येत नव्हती. तिला बेशुद्ध पाहून त्याने रागाने जवळची बेल वाजवली. तेवढ्यात वार्डचा दरवाजा उघडला. एक नर्स आत आली. नर्सला पाहून शौर्य रागाने म्हणाला, डॉक्टर म्हणाले होते की ती आता शुद्धीवर येईल. मग ती अजून शुद्धीवर का आली नाही? शौर्याचा संतप्त आवाज ऐकून सिद्धी खूप घाबरली. तिला काय करावे हे कळत नव्हते. नेमकं डोळे उघडावे की नाही हे कळत नव्हते. नर्सने घाबरून शौर्यकडे पाहिले आणि म्हणाले, सर, काळजी करू नका. मी लगेच डॉक्टरांना बोलवते. शौर्य सिद्धीवरून हात काढणार इतक्यात सिद्धीच्या बोटाने थोडीशी हालचाल केली. त्याने लगेच सिद्धीकडे नजर वळवली. सिद्धी हळूहळू तिचे डोळे उघडत होती. सिद्धीने हे मोठ्या धाडसाने डोळे उघडण्याचे प्रयत्न केले होते. तिने हळूहळू डोळे उघडायला सुरुवात केली. हे पाहून शौर्याचा चेहरा हास्याने उजळला. त्याने पुन्हा जोरात बेल वाजवली. तेवढ्यात डॉक्टर धावत आत आले. डॉक्टर पटकन सिद्धीची तपासणी करू लागले. तिची तपासणी करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. त्यांनी शौर्याकडे आनंदाने पाहिले आणि म्हणाले, सर, तुमची बायको आता धोक्याबाहेर आहे आणि ती पूर्णपणे ठीक आहे. ती शुद्धीवर आली आहे. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? ती ठीक आहे. पण सर, जास्त रक्तस्राव झाल्यामुळे ती खूप कमकुवत आहे. तिला खूप विश्रांतीची आवश्यकता आहे. मग शौर्यने डॉक्टरांकडे पाहिले आणि विचारले, मी तिला घरी घेऊन जाऊ शकतो का? मग डॉक्टर पटकन म्हणाले, सर, जखम अजूनही ताजी आहे. म्हणून तुम्हाला तिला 1 दिवस इथेच ठेवावे लागेल. जर तिला बरं वाटत असेल तर तुम्ही तिला उद्या घरी घेऊन जाऊ शकता. शौर्याला डॉक्टरांचा सल्ला योग्य वाटला. म्हणून त्याने सिद्धीला 1 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासाठी मान्य केले. शौर्य डॉक्टरांना काहीतरी सांगणारच होता. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला. आजोबा, आलोक, नेहा, अलका, नरेंद्र चौघही खोलीत शिरले. सिद्धीने त्या सर्वांना पाहता सिद्धीचा चेहरा
दिलासा मिळून उजळला. तिला शौर्याची खूप भीती वाटत होती, पण नेहाला पाहताच ती शांत झाली. घरातले सगळे सिद्धीला सुखरूप पाहून त्यांचे चेहरे हास्याने उजळले आणि ते आनंदी झाले. नेहा डॉक्टरांचे शब्द देखील ऐकले होते, म्हणून नेहा प्रेमाने सिद्धीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, तुला आता काळजी करण्याची गरज नाही बाळा. आज एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहा, कारण जखम अजूनही ताजी आहे, म्हणून आम्ही कोणतेही धोका पत्करू शकत नाही. तू बरी होताच आम्ही उद्या तुला घरी घेऊन जाऊ. सिद्धीने काहीही न बोलता फक्त मान हलवले. ती सगळ्यांकडे पाहत होती, पण तिची नजर अलकावर पडताच अलका रागाने सिद्धीकडे पाहत होती. सिद्धीने अलकापासून नजर हटवली. शौर्य बाजूला शांतपणे उभा होता, सगळ्यांकडे पाहत होता. नेहा सिद्धीचं डोक्यावर प्रेमाने हात फिरवले आणि तिला एक दिवस तिथेच राहण्यास सांगितले. सोबत आणलेले नाश्ता घेऊन शौर्यकडे पाहून ती म्हणाली, शौर्य, आम्ही तुझ्यासाठी नाश्ता आणला आहे आणि सिद्धीसाठी मी वरण भात आणले आहे. प्लीज डॉक्टरांची परवानगी घ्या. आपण तिला हलके आणि पौष्टिक काहीतरी खायला देऊ शकतो का? या क्षणी सिद्धीला खूप बरे वाटत होते. जवळ उभे असलेले डॉक्टर नेहाचे शब्द ऐकताच ते लगेच नेहाकडे पाहतात आणि म्हणतात, हो, नक्कीच तुम्ही तिला खायला देऊ शकता. मी थोड्याच वेळात तिच्या डाएट चार्ट तयार करून तुम्हाला देईन. तुम्ही तिला फक्त हलके आणि पौष्टिक अन्नच खायला देऊ शकता. डॉक्टरांचे शब्द ऐकून नेहाने होकारार्थी मान हलवले. डॉक्टर निघून गेले. आजोबा प्रेमाने सिद्धीजवळ गेले आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, बाळा, आम्ही तुला पडण्यापूर्वी येऊन वाचवू शकलो नाही. ही आमची चूक आहे. सिद्धीने त्यांना काहीही बोलले नाही. उलट त्यांचा हात धरला आणि हळुवारपणे तिचा डोक्यावर ठेवला. तिच्या कृतीवर सगळे हसले. सिद्धी त्यावेळी काहीही बोलली नव्हती, म्हणून सगळे शांत होते. हळूहळू सगळे एक एक करून सिद्धीला भेटत होते, पण अलका सिद्धीकडे डुंकूनही पाहत नव्हती. आलोकला हे लक्षात आल्यावर ते अलकाकडे आले आणि म्हणाले, अलका, मी तुला सिद्धीला भेटायला सांगणार नाही, कारण ती तुला नको आहे. पण जर तू तिला काही त्रास दिलास तर लक्षात ठेव, तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. यावेळी तू केलेल्या चुकांसाठी मी तुला कधीही माफ करणार नाही, समजून घे. म्हणून जर तिला तुला भेटायचं नसेल तर तुला इथे राहण्याचा अधिकार नाही. तू इथून तुझ्या किट्टी पार्टी आणि तुझ्या मौज मस्ती करायला जाऊ शकतेस. आलोक त्यांचे असे शब्द ऐकून अलका आश्चर्याने आलोककडे पाहत रागाने वार्डमधून बाहेर पडली. तिला असं जाताना पाहून सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. आलोक आता सध्या आजोबांकडे पाहत होते. मग आलोक त्यांच्या नजरेने आजोबांना काहीतरी इशारा केला. त्यांचा इशारा समजून आजोबा शांत झाले. तेवढ्यात नेहा वातावरण थोडे शांत करण्यासाठी आजोबांकडे पाहत म्हणाले, मामांजी, आज सकाळी तुम्ही सर्वांनी नाश्ता केला नाही. आता तुमची नातसून सुट्टीवर आली आहे, म्हणून मी विचार केला की हॉस्पिटलमध्येच सर्वांचा नाश्ता का आणू नये. म्हणूनच मी हॉस्पिटलमध्ये सर्वांसाठी नाश्ता आणला आहे. आता तुम्ही सर्वजण नाश्ता करा. नेहाचे बोलणे ऐकल्यानंतर आजोबा म्हणाले, आपण नक्कीच नाश्ता करू सुनबाई. मग आजोबा पुन्हा हसत म्हणाले, कारण आमची नातसून सुट्टीवर आली आहे. शौर्य जवळच उभा होता. अजूनही निशब्द. तो काहीच बोलत नव्हता. तो फक्त सर्वांना पाहत होता. सिद्धी आल्यापासून त्याचे परिवार खूप आनंदी होते, पण त्याच्या मनात काय चालले आहे आणि तो काय विचार करत आहे हे कुणालाही कळले नाही. तेवढ्या शौर्यकडे पाहून नेहा म्हणाली, शौर्य, तू कदाचित तुझे कपडे आणले नसशील. जा आणि थोडं फ्रेश हो आणि घरी गेल्यानंतर व्यवस्थित फ्रेश हो. मी तुझ्यासाठी नाश्ता आणला आहे. तू पण इथेच बसून सर्वांसोबत नाश्ता करू शकतोस. नेहाचे हे बोलणे ऐकून आलोक, आजोबा आणि नरेंद्र सर्वांनी शौर्यकडे पाहिले, कारण शौर्य रागवेल आणि नेहाला सांगेल की त्याला नाश्ता नको आहे
आणि तो घरी जात आहे. पण तसं काही घडलं नाही. त्याने नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, छोटी आई, नाश्ता सर्व करा. मी फ्रेश होऊन लवकर येतो. शौर्याचे बोलणे ऐकून सर्वांनी शौर्याकडे आश्चर्याने पाहिले आणि तो निघून गेला. त्याच्यात झालेला बदल सगळ्यांच्या लक्षात आला. पण ह्या क्षणी कोणीही काहीही बोलले नाही आणि सर्वजण शांत राहिले. नेहाने सर्वांसाठी नाश्ता वाढला तर एक सिस्टरने सिद्धीला हळुवारपणे बेडवर बसवले आणि तिला फ्रेश होण्यास मदत करू लागली. तिने दात घासले, तिला आवरायला मदत केली आणि नंतर तिला खाली बसवले. मग नेहाने तिची हाताने बनवलेली वरण भात आणली आणि तिच्या समोर ठेवले. वरण भात पाहून सिद्धीला काहीतरी आठवले आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती तिच्या भूतकाळात हरवून गेली. जेव्हा ती अशी आजारी पडायची तेव्हा तिची आई तिच्यासाठी वरण भात बनवायची. सिद्धी ते पाहून नेहमीच रागवायची. ती ते खात नसे, पण तिच्या वडिलांच्या आणि भावांच्या प्रेमामुळे ती मनात नसताना सुद्धा खायची. सिद्धीच्या डोळ्यात हे सगळं आठवून अश्रू आले आणि नेहाला हे लक्षात येताच तिने तिच्या डोक्याला प्रेमाने हात लावला आणि विचारले, काय झाले बाळा, तू अशी का रडत आहेस? सिद्धीने तिच्याकडे पाहत काही नाही म्हणून मान हलवले आणि हळूच वरण भाताकडे हात वर केला. ती जेवायच्या आधीच चमचा तिच्या हातातून निसटला आणि शौर्य वॉशरूममधून बाहेर आला. सिद्धीच्या हातातून चमचा निसटल्याचे पाहताच तो सिद्धीकडे पाहू लागला. तेवढ्यात नेहा म्हणाले, काळजी करू नको बाळा, तू सध्या खूप कमकुवत आहेस, म्हणून काहीही विचार करू नकोस. ये बाळा, मी तुला माझ्या हाताने खाऊ घालते. तेवढ्या शौर्य नेहाकडे आला आणि नेहाकडे पाहून म्हणाला, छोटी आई, प्लीज तुम्ही आजोबांची काळजी घ्या. चमचा माझ्याकडे द्या, मी तिला खाऊ घालतो. सर्वांना पुन्हा एकदा धक्का बसले की कुठेतरी मोठा बॉम्बस्फोट झाला आहे आणि संपूर्ण जग शांत झाले आहे. सगळे डोळे मोठे करून पाहत होते. आजोबा आणि आलोक शौर्याकडे एकटाक पाहत होते. शौर्याचे वागणे इतक्या लवकर बदलणे त्यांना पचत नव्हते. तीच सिद्धी जी नेहा तिला जेवायला स्वतःचा हाताने घालणार ह्या शब्दामुळे थोडीशी खुश झाली होती, पण शौर्य स्वतः तिला जेवायला घालतो म्हणताच तिचे शरीर थरथर कापू लागले आणि ती घाबरू लागली. घाबरून तिने हळूच शौर्याकडे पाहिले आणि म्हणाली, मी 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 स्वतः खाईन. पण शौर्याने एक चमच्यावर वरण भात घेऊन तिच्या तोंडासमोर आणले. सिद्धी तोंड उघडत नव्हती. मग शौर्याने आपला आवाज थोडा कठोर करत म्हणाला, शांतपणे जेव, मी पुन्हा सांगणार नाही. हे ऐकताच सिद्धीने पटकन मोठा तोंड उघडले. हे पाहून शौर्य थोडे हसला आणि चमचा तोंडात घातला. सिद्धीने पटकन वरण भात तोंडात घेतले आणि खाऊ लागली. शौर्याने तिला खायला घातल्यानंतर सिद्धीने पटकन वरण भात संपवली. शौर्याने तिला पाण्याचा ग्लास पुढे केला. सिद्धीने एका शहाण्या बाळासारखे पाणी प्याले आणि पटकन मान खाली केले. शौर्याला हे सर्व करताना पाहून घरातील सर्व सदस्य आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. शौर्याला हे चांगलेच माहीत होते, म्हणून शौर्याने थोडंसं आवाज चढवला आणि विचारले, आज फक्त माझ्याकडे पाहून तुम्ही सर्वजण तुमचे पोट भराल का? कोणी नाश्ता करणार नाही का? जर तुम्हाला सर्वांना फक्त माझ्याकडे पाहून तुमचे पोट भरायचे असेल तर ठीक आहे, मी तुमच्या सर्वांसमोर उभा राहीन. मग तुम्ही सर्वजण माझ्याकडे पाहून पोट भरून घ्या. शौर्याचे बोलणे ऐकून सर्वजण घाबरून आजूबाजूला पाहू लागले आणि सर्वजण नाश्ता करू लागले. सर्वांना असे पाहून शौर्याचं चेहऱ्यावरील हास्य थोडंसं वाढले, पण त्याने त्याचे हास्य कुणासमोरही येऊ दिले नाही आणि तोही एका कोपऱ्यात जाऊन नाश्ता खायला बसला. काही वेळाने सर्वांचा नाश्ता संपला आणि आलोक आजोबांकडे पाहिले आणि म्हणाले, बाबा, मी तुम्हाला आता घरी सोडतो, चला तुम्ही जाऊन आराम करा, मलाही काही कामासाठी बाहेर जायचे आहे. तेवढ्यात नेहाने शौर्याकडे पाहिले आणि म्हणाले, शौर्य, तू रात्रभर इथे होतास, म्हणून तुला देखील विश्रांती हवी आहे. एक काम कर, तू पण घरी जा आणि फ्रेश हो आणि
थोडा वेळ आराम कर. तुलाही ऑफिसला जायचे आहे ना? काळजी करू नको छोटी आई. मी इथूनच माझे काम, ऑफिसचे काम सांभाळेन आणि मी इथून जाणार नाही. मी इथेच राहीन. उद्या तिला डिस्चार्ज मिळाल्यावरच मी ऑफिसला जाईन. तर तुम्ही सर्वांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सर्व घरी जा. मी इथेच आहे. दरम्यान नरेंद्र नाश्ता संपवले आणि नेहाकडे पाहिले आणि म्हणाले, नेहा, मलाही ऑफिसला जायचे आहे म्हणून मी निघतो. नेहाने शौर्यला पुन्हा काहीही सांगितले नाही, कारण तिला शौर्यचा हट्टीपणा चांगलंच माहीत होता. जर शौर्य काही म्हणाला तर ते दगडावर लिहिलेल्या शिलालेखासारखे होते. म्हणून नेहा पुन्हा काहीही बोलली नाही आणि आलोकनी आजोबांसोबत घरी गेले. तर नरेंद्र हॉस्पिटलमधून त्यांच्या ऑफिसला गेले. दुसरीकडे जेव्हा अलका रागावून घरी आली तेव्हा ती तिच्या खोलीत जाऊन रागाने वस्तू इकडे तिकडे फेकू लागली आणि ड्रेसिंग टेबलासमोर बसून ती स्वतःकडे पाहू लागली आणि म्हणाली, आलोक सूर्यवंशी, मी तुझ्याशी खूप चांगलं हिशोब करेन. जर मी सर्वांसमोर तू माझा अपमान केलास याचा बदला घेतला नाही तर माझे नाव अलका नाही. मी फक्त शौर्यला पाहून शांत आहे. शौर्यवर तू तुझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतोयस, पण शौर्याच्या रागामुळे त्याच्यावरील तुझे प्रेम दिसत नाही. मी वर्षानुवर्षे जे केले त्यामुळे तू आजपर्यंत तुझ्या मुलाच्या जवळ जाऊ शकला नाहीस आणि तू पाहशील लवकरच मी तुला त्याच्यापासून खूप दूर ढकलून देईन. मग त्याला तुला पाहायला देखील आवडणार नाही. आणि शौर्य, मी तुझ्याकडे नंतर पाहते. मी तुला माझ्या जाळ्यात खूप नियंत्रित केले आहे. मी घातलेला सापळ्यातून बाहेर पडू देणार नाही. मी कधीच कल्पना केली नव्हती की तू इतक्या लवकर बदलशील. जर मी तुला त्या मुलीपासून दूर ठेवले नाही तर माझे नाव अलका नाही. जर कोणी त्यावेळी अलकाला अशा प्रकारे पाहिले असते तर त्यांना नक्कीच समजले असते की ती काहीतरी कट कारस्थान रचत आहेत. अलकाला असे पाहून कुणालाही आश्चर्य वाटले असते. मग तिने तिचा फोन काढला आणि कुणाला तरी फोन केला. शौर्य बदलत आहे. मला खूप लवकर काहीतरी करावे लागेल, नाहीतर आपण एक मोठं मासा गमावून बसतो. मला त्या मुलीला आपल्या मार्गापासून दूर करावे लागेल किंवा असे काहीतरी करावे लागेल ज्यामुळे घरातील सदस्य स्वतःच ह्या मुलीला त्यांच्या नजरेपासून दूर ठेवतील आणि त्याऐवजी मला मी बनवलेले कार्ड जतन करावे लागतील. मी माझे काम सहजपणे करू शकते. मग दुसऱ्या बाजूने काहीतरी बोलले गेले हे ऐकून अलकाच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. मग ती हसून म्हणाली, ठीक आहे, तू म्हणशील तसं होईल. लवकर बोलून झाल्यावर अलकाने फोन ठेवला. दुसरीकडे मिताली हॉटेलच्या खोलीत होती. शौर्याच्या रागामुळे आणि त्याच्याकडून अशा गोष्टी ऐकल्यामुळे मिताली हॉस्पिटलमधून बाहेर पडली आणि रितेश जिथे होता तिथे गेली. कारण तिला आता घरी जायचे नव्हते. तिला स्वतःला शांत करायचे होते. म्हणूनच ती लगेच रितेशच्या खोलीत आली. रितेशने तिला खूप रागवलेले पाहिले तेव्हा त्याने विचारले, काय झालं बेबी? आज तू खूप रागवलेली दिसत आहेस. तू एवढी का रागवली आहेस? काय झालं? तेवढ्यात मितालीने जवळच असलेले एक फुलदाणी उचलून जोरात फेकले आणि रितेशकडे पाहिले आणि म्हणाले, शौर्य सूर्यवंशी मला खूप काही ऐकवलं आहे. त्याने माझा अपमान केला. मी कधीच विचार केला नव्हता की तो असे करू शकेल. त्याने मला, मित्तलला आणि तो त्या अडाणी मूर्ख मुलीला त्याची बायको म्हणतो. मी माझ्या उद्देशात कोणालाही अडथळा आणू देणार नाही. मी लवकरच तिला संपवून टाकेन. रितेशला समजले की काहीतरी घडले असावे ज्यामुळे मितालीला इतकं राग येत आहे. तो तिच्याकडे आला आणि म्हणाला, कूल डाऊन बेबी. लवकरच आपण आपल्या उद्देशात यशस्वी होऊ. आता माझे ऐक. आपण जे अपूर्ण ठेवले होते ते पूर्ण करूया
आणि उद्या शौर्य सूर्यवंशीला एकत्र पाहूया. रितेशचे हे बोलणे ऐकून मितालीचा चेहरा हर्षाने उजळला. ती अचानक रितेश जवळ आली आणि तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवले आणि त्याने जे अपूर्ण ठेवले होते ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्यात आग लागली होती. ती उसासे टाकू लागली. बेबी, मला खूप गरम होत आहे. हे ऐकून रितेश तिरकस हसू लागला. त्याने फटकन मितालीचे कपडे तिच्या अंगावरून काढले आणि मितालीनेही रितेशचे सर्व कपडे त्याच्या अंगावरून काढले. ते दोघंही एकमेकांसमोर पूर्णपणे नग्न उभे राहिले आणि रितेश तिच्या संपूर्ण शरीरावर बोटे फिरवत होता. त्याने मितालीचा प्रत्येक भागाला स्पर्श केला आणि तिच्या दोन्ही उभारावर हातांनी मालिश केली. मितालीला पाहून तोही उसाशे टाकू लागला. रितेशला तिच्या स्पर्शाने उसाशे टाकताना पाहून मिताली त्याच्यावर चढली. रितेशने तिला त्याच्यावर पाहिले तेव्हा तो तिला त्याच पद्धतीने बेडकडे घेऊन गेला. तो तिला बेडवर धरून झोपला आणि पॅशनेटली तिच्या चेहऱ्याचे चुंबन घेत होता. कधी तो तिच्या ओठांना स्पर्श करायचा, कधी तो तिच्या दोन्ही उभारावर हाताने दाबायचा. दुसऱ्या हाताने तो तिच्या संपूर्ण अंगावर हात फिरवत होता. तो त्याच्या ओठांनी तिच्या संपूर्ण अंगावर किस करत होता. मितालीचा आवाज आला, आहा, मला आता हे सहन होत नाहीये. मग रितेशने त्याचा एका हाताने तिच्या गुप्तांगांना स्पर्श करायला सुरुवात केली. त्याच्या प्रतिक्रियेने मिताली पूर्णपणे वेडी झाली. ती जोरात उसासा टाकत होती आणि रितेशने पाहत असताना त्याने एका झटक्यात त्याचे शरीर तिच्या आत ढकलले आणि हे घडताच मिताली जोरात मधोहोशी किंकाळी करू लागली आणि ते दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मितालीने डोळे उघडले तेव्हा ती पूर्णपणे नग्न पडली होती आणि रितेश देखील पूर्णपणे नग्न पडून होता. तेव्हाच मितालीला शौर्याचे शब्द आठवले आणि ती पुन्हा एकदा रागाने भरली. पण रितेशकडे पाहताच तिने त्याच्याकडे पाहिले आणि मनात म्हणाली, रितेश, तू फक्त माझ्या गरजा पूर्ण करायचे साधन आहेस. मी शौर्याला जाऊ देऊ शकत नाही. मी त्याला माझे बनवेन. मला त्याची सर्व मालमत्ता हवी आहे. मला त्याचे पैसे, स्टेटस सर्व काही हवे आहे. मला शौर्य सूर्यवंशीची राणी व्हायची आहे, तेही बिझनेस वर्ल्डची राणी. रागाच्या भरात मिताली काय बोलत होती हे विसरून गेली होती. हॉस्पिटलमध्ये शौर्य सर्वांकडे दुर्लक्ष करून सोफ्यावर बसला. पुन्हा एकदा त्याने सर्वांना घरी पाठवले आणि सिद्धीची काळजी घेण्यासाठी तो परत राहिला. सिद्धी शौर्य सोफ्यावर बसून काम करत असताना पाहत होती. तिला शौर्य कसा आहे हे समजत नव्हते. दरम्यान तिला असे वाटले की शौर्य तिच्याकडे पाहत आहे. थोड्यात दार पुन्हा उघडले आणि एक नर्स आत आली. नर्सने सिद्धीची नीट तपासणी केली आणि काही औषधं आणि इंजेक्शन देऊन निघून गेली. इथे शौर्य बसला होता. त्याचा लॅपटॉपवर काम करत होता. त्याचे कीबोर्डवर हार्मोनियम वाजवल्यासारखे हलत होते. नर्सने तिला औषध देऊन गेल्यानंतर पुन्हा सिद्धी त्याच्याकडे पाहता पाहता झोपली. सिद्धी झोपेत जाताच त्याने त्याच्या सीटवर उठला आणि तिच्या शेजारी उभा राहिला. तो सिद्धीकडे बारकाईने पाहत होता. त्याच्या मनात काय चालले आहे हे ते कुणालाही माहीत नव्हते, पण काहीतरी असे होते जे त्याला बदलायला भाग पाडत होते. तो थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिला. नंतर परत त्याच्या सीटवर गेला. त्याने त्याच्या फोनवरून रघुला फोन केला आणि काही सूचना देऊन फोन ठेवला. इथे सूर्यवंशी मेन्शनमध्ये आलोक त्यांच्या खोलीत बसले होते तेव्हा त्यांना फोन आला. त्यांना काहीतरी सांगण्यात आले. पटकन त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला फोन केला. ऐका, तो म्हणतो तसे करा. त्याला थोडीशीही शंका नसावी असे म्हणून त्याने फोन खाली ठेवला आणि कामाला लागले. दरम्यान अलका दाराजवळ उभी होती. तिने आलोकचे बोलणे ऐकले. जरी तिला संपूर्ण संभाषण ऐकू येत नव्हते तरी तिला आलोक याने काय बोलत आहेत किंवा कोणाला बोलत आहेत हे समजत नव्हते, परंतु ती ऐकलेल्या सर्व गोष्टीबद्दल विचार करू लागले. दुसरीकडे सकाळपासून संध्याकाळ झाली होती. औषधाच्या परिणामामुळे सिद्धी अजूनही झोपली होती. शौर्य अजूनही बसून लॅपटॉपवर काम करत होता. त्याने वेळ पाहिली
तर संध्याकाळचे 7 वाजले होते. सिद्धीला अजूनही झोपलेले पाहून तो मनातच विचार करू लागला, ही कुंभकर्ण आहे वाटतं, अजूनही झोपलेली आहे. पुन्हा एकदा दार उघडले. नेहा, आलोक आणि आजोबा आणि नेहाच्या दोन्ही मुली आत आल्या. शौर्यने सर्वांकडे पाहिले. त्याचा लॅपटॉप बंद करून त्याने शिया आणि श्यामलीला म्हणाला, गुड इव्हनिंग शिया आणि श्यामली. मग त्या दोघी देखील म्हणाल्या, गुड इव्हनिंग दादा. आम्हाला वाटत होतं की वहिनीला भेटून जाऊ. तेवढ्यात नेहाने शौर्यकडे पाहिलं आणि म्हणाली, शौर्य, तू हात धुवून आलास का? लवकर ये. नेहाची नजर सिद्धीवर पडली. तेव्हा तिने तिच्याकडे पाहिलं आणि शौर्यला विचारलं, शौर्य, ती अजूनही झोपली आहे का? हो चोटी आहे. औषधांमुळे ती झोपली आहे. काही वेळापूर्वी नर्स येऊन तिला काही औषधे दिली होती आणि कदाचित तिला गुंगीचे इंजेक्शन दिले गेले असेल, म्हणूनच ती झोपली आहे. मला वाटतं आपण तिला आता उठवलं पाहिजे. ते अजूनही बोलत असताना सिद्धीचे डोळे उघडले. तिने आजूबाजूला पाहिले. तिची नजर तिथे उपस्थित असलेल्या सदस्यांवर पडली. तेव्हा तिचा चेहरा आनंदाने उजळला. मग श्यामलीची नजर सिद्धीवर पडली. वहिनी, उठलीस तू? तेवढ्यात नेहाने श्यामलीच्या डोक्यावर थाप दिली. इतक्या जोरात ओरडू नकोस. जा, तुझ्या वहिनीला उठण्यास मदत कर. मग श्यामलीने सिद्धीकडे आली आणि तिच्याकडे पाहून हसत म्हणाली, कशी आहेस वहिनी? सिद्धी श्यामलीकडे पाहून हसली आणि मान हलवली. आलोक आजोबांकडे पाहत होते आणि काहीतरी इशारा करत होते. त्यांना शौर्याचं आतलं बदल पचवू शकत नव्हते. आलोक आनंदी आणि दुःखी दोन्ही होते, पण सध्याची परिस्थिती समजून ते काहीही बोलले नाही. नेहाने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवले. नेहाच्या प्रेमळ स्पर्शाने सिद्धीचे डोळे अश्रूंनी भरले. श्यामलीने तिला उठण्यास मदत केली. नेहाने सर्वांना जेवणाचा प्लेट दिला. सर्वजण जेवण करू लागले. सिद्धी तिच्या हाताने जेवत होती. तिला पुन्हा शौर्याचा सामना करायचा नव्हता, म्हणून ती स्वतः हाताने जेवू लागली. मग सगळे जेवू लागले. सर्वांनी लगेच जेवण उरकले आणि बसले. सिद्धीनेही जेवण आटोपले होते. तीही बसून सर्वांना पाहत होती. तेवढ्यात पुन्हा शौर्याकडे पाहून नेहा म्हणाली, शौर्य, मला वाटतं तू आज घरी जायला हवं. तू सकाळी परत येऊ शकतोस. शौर्याने स्पष्ट नकार देत म्हणाला, काळजी करू नकोस छोटी आई. मी तिला सकाळी डिस्चार्ज घेऊन लवकर परत येईन. मला इथे काहीच प्रॉब्लेम नाही. मी रघुला माझे कपडे पोचवायला सांगितले आहे. शौर्याचा हट्टीपणा पाहून नेहा पुन्हा काही बोलली नाही. शौर्य जाणार नाही हे ऐकून सिद्धी खूप घाबरली. सर्वजण पुन्हा एकदा सिद्धीला भेटले आणि निघून गेले. आत खोलीत फक्त सिद्धी आणि शौर्य उरले होते. ते सर्वजण निघून गेल्यानंतर सिद्धीने पटकन डोळे मिटले. शौर्यने पाहिले की ती डोळे मिटून झोपी गेली आहे आणि मग तो पुन्हा त्याच्या कामाला लागला. खोलीतील शांतता जाणवत असताना सिद्धीने हळूहळू डोळे उघडले. जेव्हा तिने शौर्यला तिच्या समोर सोफ्यावर बसलेले पाहिले, तो खूप शांत आणि देखणा दिसत होता. या क्षणी जणू काही त्याला पाहणाऱ्याचेही विकेट पडून जाईल. शौर्यला कोणीतरी त्याच्याकडे पाहत असल्याचे जाणवले, म्हणून त्याने वर पाहिले, पण सिद्धीने पटकन तिचे डोळे मिटले. हा प्रोसेस कंटिन्यू चालूच होता. शौर्याला आधीच जाणवले होते की ती त्याला पाहत आहे, म्हणून ह्यावेळी त्याने क्षणभर विचार केला आणि त्याचा लॅपटॉप बाजूला ठेवला आणि सिद्धीच्या दुसऱ्या बाजूला बेडजवळ उभा राहिला. जेव्हा सिद्धीने डोळे उघडले आणि शौर्याला शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो गायब असल्याचे पाहून ती घाबरली आणि जेव्हा तिने आजूबाजूला पाहिले, तेव्हा तिला शौर्य तिच्या शेजारी उभा असलेला दिसला आणि ती जवळजवळ खाली कोसळणार होती, पण शौर्यने तिला वेळीच पकडले. शौर्य सिद्धीकडे लक्षपूर्वक पाहू लागला. ते दोघेही एकमेकांकडे पाहण्यात इतके मग्न होते की त्यांना स्वतःचीही जाणीव झाली नाही. तेवढ्यात त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला. दार उघडण्याचं घाईत तो सिद्धीला लगेच व्यवस्थित झोपून दाराकडे पाहू लागतो. तेवढ्यात एक नर्स आत आली आणि शौर्यकडे पाहिलं. सर, डॉक्टर तुम्हाला बोलवत आहेत. नर्सचे बोलणे ऐकून दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. मग नर्सकडे पाहून तो म्हणाला,
प्लीज थोडा वेळ तिच्यासोबत राहा, मी लवकरच परत येईन. सिस्टर पटकन म्हणाले. हो सर. शौर्य तिच्याकडे पाहत बाहेर गेला. शौर्य अशा प्रकारे निघून गेल्यावर सिद्धी विचार करत राहिली, डॉक्टरांनी त्यांना का बोलवले असेल. सिद्धीचे बदलते भाव पाहणारे नर्स तिच्याकडे गेले आणि म्हणाले, मॅडम आराम करा, काळजी करू नका. डॉक्टर त्यांना डिस्चार्जबद्दल बोलण्यासाठी बोलवले आहेत. तसे तुम्हाला एक सांगू का, तुमचा नवरा खूप काळजी घेणारा आहे. दरम्यान सिद्धीने गोंधळलेल्या नजरेने नर्सकडे पाहिले. नर्सचे बोलणे ऐकूनही सिद्धीला ती काय म्हणत आहे ते समजले नाही, म्हणून ती गप्प राहिली. थोड्या वेळाने शौर्य आत आला. शौर्याला पाहून नर्स खोलीतून निघून गेले. त्याने टेस्ट रिपोर्ट हातातून घेतला आणि बेडच्या शेजारी असलेल्या टेबलावर ठेवला. सिद्धीने बेडच्या शेजारी असलेल्या टेबलावर एक नजर टाकली आणि डोळे मिटले. शौर्याने बेडवर पडलेल्या सिद्धीकडे पाहिले. ती डोळे मिटून झोपलेली दिसली. त्याने त्याचा फोन काढला आणि रघुला फोन केला. 2 रिंग वाजताच फोन उचलला गेला. रघु काही बोलण्यापूर्वीच शौर्याचा आवाज रघुच्या कानावर पडला. रघु, मला सकाळपर्यंत माझ्यासाठी एक जोड ड्रेस हवा आहे आणि सकाळी डिस्चार्ज मिळण्यापूर्वी माझी खोली पूर्णपणे स्वच्छ झाली पाहिजे. समजले तुला? मग रघु पटकन म्हणाला, हो बॉस. सिद्धीने त्याचा फोनवरील संभाषण ऐकून डोळे मिटले आणि म्हणाले, अरे देवा, जे काही चालले आहे आता तूच मला ह्यातून वाचव. मला आता खूप भीती वाटत आहे. मी समुद्राच्या मध्यभागी जाऊन अडकले आहे. आता फक्त तूच मला वाचवू शकतोस. नमस्कार मंडळी, जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला एक लाईक करून सपोर्ट करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत कळवायला विसरू नका. धन्यवाद.